सावकाश सावकाश. जोर नको येऊ दे. सावकाश. या. केदार, मला बरं वाटतंय ना आता? फार दुखत नाहीये ना? हो बरं आहे. चिमणी काय आणलं? बाप रे, हे काय आहे? हे माझ्यासाठी. थँक्यू. मला दुखतंय का? आधी दुखत होतं, पण तुझं हे क्यूट गिफ्ट बघून ना आता दुखत नाहीये. थँक्यू. मीरा, बाळा किती छान ग्रीटिंग केलंस तू मामासाठी. व्हेरी गुड. पण आता मामाला सांग, स्वतःची काळजी घ्यायची. आणि कामत काकांनी सांगितलंय ते सगळं डाएट फॉलो करायचं, हो ना? हो हो. तारिणी, तसं मी शलाकाला सांगून ठेवलंय, पण तू सुपरवाइज कर. हो. आणि केदार, औषधं वेळेवर घ्यायची आहेत, कळलं? हो. मी लिहून ठेवलंय सगळं. मी घेईन काळजी. आणि तुला काही लागलं तर मला हक्काने सांग. अजून काम कर ना, बरं होत असताना. युवराज, नाही, त्याची तब्येत बरी आहे आता. तो स्वतःच्या हाताने खाऊ शकतो. पण तुमच्या हाताला काय झालं युवराज भाऊजी? हा काय? लाज नाही वाटत स्वतःच्या भावावर असा जीव घेणं हल्ला करताना? युवराज, हे हे काय झालंय तुझ्या हाताला? काय ग निशी, काय लागलं युवराज भाऊजींच्या हाताला? तारिणी, तू हॉस्पिटलमध्ये डोळे डोनेट करून आली आहेस का? दिसत नाहीये तुला? लागलंय ना त्याला, तरी विचारतेस? अगं तेच विचारतेय, काय लागलं? नाही म्हणजे आजकाल दिवस इतके खराब चालू आहेत. आता बघा ना, केदारवर हल्ला केला कोणीतरी. त्याची काय अवस्था झाली आहे बघितलंत ना तुम्ही. असं नको व्हायला नंतर तुम्हाला कोणी. नाही म्हणजे आपण सगळ्यांनीच काळजी घ्यायला पाहिजे ना, म्हणून म्हटलं मी, बाकी काही नाही. तू तुझ्या नवऱ्याची काळजी घे. युवराजचं काय करायचं ना ते आम्ही बघू. दुसरं कोणी नसलं ना तरी युवराजची आई आहे अजून त्याची काळजी घ्यायला. पद्मिनी, मला मला असं वाटतंय की केदारला आता आरामाची गरज आहे. केदार, तू तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. जाशील? हो. हळू. त्याला काही सूप वगैरे पाहिजे तर बघ तू. हो मी आलेच. किती सुंदर ग्रीटिंग बनवलं बाळा तू.